युझिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेल्या आहेत आणि निगेशनच्या रूलचा वापर करून तुम्हाला त्याचं निगेशन लिहायचं आहे. सो रूल्स ऑफ निगेशन हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे. रूल्स ऑफ निगेशनमध्ये तुमच्या 4 कंपाऊंड स्टेटमेंटचे निगेशन असतात, अँड, ऑर, इम्प्लॉईज आणि डबल इम्प्लॉईज. तर एकदा ती लिस्ट आपल्यासमोर ठेवा. फॉर्म्युल्याची लिस्ट घेतली. आता फॉर्म्युल्याची लिस्ट घेतल्यानंतर बघा तुमचं एक्सरसाइज 1.4चा क्वेश्चन नंबर 1 आहे. एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मधला पहिला प्रश्न आहे निगेशन क्यू इम्प्लॉईज पी. याचं निगेशन लिहायचं आहे. यूजिंग रूल्स ऑफ निगेशन वी हैव टू राइट निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट. अब इसका निगेशन लिखने के लिए क्या करेंगे, देखो इन्होंने जो स्टेटमेंट दिया है इसका आपको लिखना है निगेशन. ओके, तो इसकी निगेशन का फॉर्मूला है आपके पास. ऐसा फॉर्मूला है, देखो निगेशन पी इम्प्लॉईज क्यू. ओके, काय फॉर्मूला आहे पी अँड निगेशन क्यू. आता इथं पी आणि क्यू नका ठेवू, कन्फ्युजन होणार. एकच लक्षात ठेवा, निगेशन पहिला नंबर, इम्प्लॉईज दुसरा नंबर. मग कसं करायचं, पहिला नंबर जसा आहे तसा लिहिला, अँड केलं, निगेशन केलं आणि दुसरा नंबर लिहिला. ओके, पी यानी कि डोक्यात नका ठेवू, पहला नंबर एंड निगेशन दूसरा नंबर. तो देखो यहाँ पे ये है आपका पहला नंबर, ये है आपके क्वेश्चन का निगेशन, इसको नहीं देखने का, ये आपका फॉर्मूले का निगेशन जो अप्लाई करना है. निगेशन पहला नंबर, इम्प्लॉईज दूसरा नंबर. सो व्हाट इज अवर रूल, पहला नंबर एंड निगेशन दूसरा नंबर. तो पहला नंबर क्या है आपका, पहला नंबर है निगेशन क्यू एंड निगेशन दूसरा नंबर है पी. सो अवर आन्सर इज निगेशन क्यू अँड निगेशन पी. हे झालं तुमचं उत्तर. ओके, आता दुसरा प्रश्न बघू. तुमचा जे दुसरा प्रश्न आहे तो आहे पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू हा प्रश्न आहे. याचं निगेशन लिहायचं आहे. सो निगेशन पी अँड निगेशन क्यू. परत फॉर्म्युला आहे बघा कोणता, पहिला फॉर्म्युला काय होता, पी अँड क्यूचा निगेशन काल सांगितलं होतं, तो आहे निगेशन पी और निगेशन क्यू. कसं सांगितलं होतं बघा, इसको उल्टा करने का, निगेशन को दोनों के साथ लगा देने का. मतलब इसको अपन इन शॉर्ट ऐसा बोल सकते हैं, निगेशन पहला नंबर और निगेशन दूसरा नंबर. तो देखो हाँ, ये है आपका पहला नंबर, ये है आपका दूसरा नंबर, और यहाँ पे एंड आप क्या करेंगे, निगेशन पहला नंबर और निगेशन दूसरा नंबर. तो पहला नंबर क्या है P और दूसरा नंबर है निगेशन Q. तो ये हो गया निगेशन P, जसं आहे तसं लिहिलं, हा और जसा आहे तसा लिहिला. हे दोन निगेशन सोबत आले, म्हणजे निगेशन कॅन्सल, म्हणजे हे आलं फक्त Q. सो दिस इज अवर फायनल आन्सर फॉर सेकंड. बघू शकता. तिसरा प्रश्न बघू, हे मिटवतो. तिसरा प्रश्न आहे पी और निगेशन क्यू. तिसरा प्रश्न पी और निगेशन क्यू. परत सेम पॅटर्न, 2 नंबरचा फॉर्म्युला बघा आपल्याकडे आहे. तर बघा निगेशन लिहायचं आहे कोणाचं, पी और निगेशन क्यू. शक्यतो पी आणि क्यू डोक्यात ठेवूच नका, पहिला नंबर आणि दुसरा नंबर. काय करणार बघा, निगेशन पहिला नंबर औरच्या जागेवर अँड केलं आणि निगेशन दूसरा नंबर. अब दूसरे नंबर में निगेशन उसका खुद का है, ये निगेशन हमारे फॉर्मूले का है, तो ये हो गया निगेशन पी, उसके आगे एंड. ये दो निगेशन साथ में आए तो उसको कट कर दिया, ओनली क्यू. हे झालं तुमचं फायनल उत्तर. हे होता तिसरा. आता चौथा प्रश्न बघू. चौथा प्रश्न आहे पी और क्यू, पी और निगेशन क्यू अँड आर. इथं बघून घेऊ. चौथा पी और निगेशन क्यू अँड आर. आता याचा निगेशन लिहिण्यासाठी काय करणार, आता याचा निगेशन लिहिण्यासाठी बघा, निगेशन पहिला नंबर अँड दुसरा नंबर. पहिला नंबर काय आहे, पी और निगेशन क्यू. आपला रूल सेम. आता इथे बघा कसं करणार, हा तुमचा पहिला नंबर आहे आणि हा तुमचा दुसरा नंबर आहे. तुमचा रूल काय, निगेशन पहिला नंबर अँड दुसरा नंबर, म्हणजे 1 नंबरचा फॉर्म्युला लावा. रूल काय आहे, निगेशन पहिला नंबर
और निगेशन दूसरा नंबर, निगेशन पहिला नंबर और निगेशन दुसरा नंबर. आता दुसऱ्याला काहीच नाही करणार, हा पहिला लिहून घ्या. पहिल्यामध्ये हे मोठं होतं बघा, पी और निगेशन क्यू. फिर इसको देख के किसी की तो भी याद आई होंगी 2 नंबर का फॉर्मूला. तो फिर से ये आपका पहला नंबर है, ये आपका दूसरा नंबर है और ये निगेशन को अंदर लगाने का. तो फिर से क्या होगा देखो, निगेशन पहला नंबर एंड निगेशन दूसरा नंबर, ये फर्स्ट ब्रैकेट हुआ आपका और आगे का नंबर जैसा है वैसा. अब लास्ट है, कुछ भी नहीं करने का. देखो ये निगेशन पी जैसा है वैसा लिखा, ये एंड जैसा है वैसा लिखा, ये 2 बार निगेशन आया तो ये दोनों निगेशन को कैंसिल कर दिया. यहाँ पे आया ओनली क्यू, इसको एक ब्रॅकेट दे दो, उसके बाद में है और उसके बाद में है निगेशन आर, म्हणजे हे झालं आपलं फायनल उत्तर. बघू शकता, स्नॅपशॉट काढू शकता. झालं. पुढचा प्रश्न बघू. 5 नंबरचा प्रश्न बघा कसा आहे. याच्यामध्ये 7-8-10 गणित असतील. 5वा प्रश्न करतोय आपण. पाचवा प्रश्न आहे पी इम्प्लॉईज पी और, चांगला प्रश्न आहे तो. पी इम्प्लॉईज पी और निगेशन क्यू, पी इम्प्लॉईज पी और निगेशन क्यू असा प्रश्न आहे. याला अंडरस्टँडिंगसाठी मी एक ब्रॅकेट देतो. हा प्रश्न आहे. मग इथे तुम्हाला 3 नंबर दिसत असतील, 4 दिसत असतील. डोक्यात एकच ठेवा, हा पहिला नंबर आहे आणि हा दुसरा नंबर आहे. ठीक आहे. निगेशन लिहायचे बघा. निगेशन पहिला नंबर, इम्प्लॉईज दुसरा नंबर. हे आतमध्ये काय ते आपण नंतर लिहू. कोणता फॉर्म्युला लागतो? 3 नंबरचा फॉर्म्युला. काय आहे? पी इम्प्लॉईज क्यू, पी अँड निगेशन क्यू. म्हणजे काय करणार बघा, पहिला नंबर लिहिला, अँड केलं, निगेशन केला कोणाचा? दुसऱ्या नंबरचा. दुसरा नंबर काय होता? दुसरा नंबर आहे, जे काही असेल ते लिहून घ्या, टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा, याला काहीही करता येत नाही, याला काहीही करता येत नहीं. अब ये निगेशन जब इसके अंदर जाता है तो 2 नंबर का फॉर्मूला लगेगा आपका. तो 2 नंबर के फॉर्मूले में क्या होता है, इसकी जगह पे उल्टा हो जाएगा. तो ये होता है निगेशन पहला नंबर एंड निगेशन दूसरा नंबर. तो ये 2 निगेशन कहाँ से आए? ये एक निगेशन हमारा है और हमारा क्या है, निगेशन पहला नंबर एंड निगेशन दूसरा नंबर. तो ये मैंने लिखा निगेशन और ये वाला है दूसरा. देखो ये है अपना फॉर्मूले का निगेशन और ये है दूसरा नंबर. मतलब देखो निगेशन पहला नंबर एंड निगेशन दूसरा नंबर. अब क्या करेंगे, देखो ये जैसा है वैसा, ये जैसा है वैसा, ये जैसा है वैसा, ये भी जैसा है वैसा, इसको भी ऐसा ही लिखा. ये 2 निगेशन साथ में आए, निगेशन निगेशन कॅन्सल, काय बाकी राहिलं फक्त क्यू. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. हे होता 5व्याचा उत्तर. आता आपण 6वा प्रश्न बघू. 6वा चांगला आहे थोडासा. तर 6वा प्रश्न आहे निगेशन पी अँड क्यू और पी और निगेशन क्यू, हे असा प्रश्न आहे. आता याचं तुम्हाला निगेशन लिहायचं आहे. आता याचं निगेशन लिहिण्यासाठी बघा तुम्ही काय करणार, निगेशन त्यांनी जे दिलं ते पहिला नंबर और त्यांनी जे दिलं ते दुसरा नंबर, त्यांचे दोन्ही नंबर लिहिले. आता सेम रूल बघा, निगेशन पहला नंबर और दूसरा नंबर, बरोबर. सिर्फ धीरे धीरे क्वेश्चन की साइज बढ़ रही, रूल वही है. तो क्या करने का है आपको, निगेशन पहला नंबर एंड निगेशन दूसरा नंबर, पहिला नंबर एंड दूसरा नंबर. आता काय करणार बघा, हे 2 निगेशन सोबत आले, निगेशन निगेशन कॅन्सल, इथं राहिलं पी अँड क्यू, त्याच्यानंतर अँड. आता हा निगेशन आतमध्ये जाणार, परत जर हा निगेशन आतमध्ये चालला तर आतमध्ये काय आहे, और आहे, म्हणजे 2 नंबरचा रूल लागतो. म्हणजे काय करणार, निगेशन पहिला नंबर अँड निगेशन दुसरा नंबर. म्हणजे बघा हे पी अँड क्यू झालं, त्याच्यानंतर हा अँड आहे, म्हणजे जसं आहे तसं लिहिलं. आता हा निगेशन पी जसा आहे तसा लिहिला, अँड जसा आहे तसा लिहिला. हे 2 निगेशन सोबत आले, मग हे दोन्ही निगेशन कट झाले, म्हणजे इथं राहिलं फक्त क्यू, म्हणजे हे झालं आपलं फायनल आन्सर. हे होता 6वा गणित. स्नॅपशॉट काढू शकता. 7वा आणि 8वा 2 बाकी आहेत. आता पहिले 7वा करू आपण. 7वा क्वेश्चन बघा काय आहे. 7वा क्वेश्चन आहे
P और निगेशन Q implies P and निगेशन Q. PQ मध्ये कन्फ्युजन करूच नका. फक्त आपला जे फॉर्म्युला आहे ना तिथं लक्षात काय ठेवणार, पहिला नंबर अँड दुसरा नंबर, निगेशन पहिला नंबर और निगेशन दुसरा नंबर, निगेशन पहिला नंबर और दुसरा नंबर, निगेशन पहिला नंबर अँड निगेशन दुसरा नंबर. म्हणजे जे P आणि Q आहे ना ते पहिला दुसरा लक्षात ठेवलं तर सोपं जातं. ते काय करणार बघा आता, याचं निगेशन. सो निगेशन P और Q एंड P एंड निगेशन Q. क्या करेंगे देखो, निगेशन पहला नंबर इम्प्लाइज दूसरा नंबर, निगेशन पहला नंबर इम्प्लाइज दूसरा नंबर. क्या है आपका फॉर्मूला, पहला नंबर एंड निगेशन दूसरा नंबर. बराबर है. तो पहला नंबर जैसा है वैसा लिखा, एंड किया, निगेशन किया, दूसरा नंबर करेंगे P एंड निगेशन Q. अब देखो सपोज इसके बाहर निगेशन रहता तो उसको अंदर मल्टीप्लाई करते, लेकिन इसके बाहर निगेशन नहीं है तो ये जैसा है वैसा रहेगा. तो ये क्या है, P और निगेशन Q जैसा है वैसा लिखा, उसके बाद में एंड किया. अब ये निगेशन को अंदर लेने का, ये निगेशन अंदर लेने के बाद दोनों को अप्लाई होगा तो ये होने वाला है निगेशन P और निगेशन Q. म्हणजे काय केलं तेच बघा, निगेशन पहिला नंबर और निगेशन दुसरा नंबर. म्हणजे बघा काय होणार, P और निगेशन Q एंड निगेशन P और निगेशन म्हणजे फक्त Q. ओके, हे झालं आपला फायनल आन्सर. हा होता तुमचा 7वा क्वेश्चन. स्नॅपशॉट काढू शकता. आणि आता शेवटचा आहे 8वा, बघूनच घेऊ म्हणजे एक आपलं फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट होतो पूर्णपणे. तर तुमचा 8वा प्रश्न आहे. 8वा प्रश्न काय आहे बघा, निगेशन P और निगेशन Q, निगेशन P और निगेशन Q, त्याच्यानंतर और ब्रॅकेट P अँड निगेशन Q. तर बघा आता काय करणार, परत निगेशन लिहिलं, ब्रॅकेट लिहिलं. ओके, पहिला नंबर और दूसरा नंबर. तो अपना फॉर्मूला क्या है, निगेशन पहला नंबर और दूसरा नंबर. तो क्या करते हैं उसको, निगेशन पहला नंबर एंड निगेशन दूसरा नंबर. बराबर है. अब इसको क्या करेंगे, देखो ये जो पहला नंबर है ना निगेशन, ये पहला नंबर लिख लो नहीं, इधर क्या है निगेशन P और निगेशन Q. ये बहुत अच्छा क्वेश्चन है, निगेशन P और निगेशन Q. इधर क्या है देखो, P एंड निगेशन Q, P एंड निगेशन Q. अब क्या करने का, ये ब्रैकेट के बाहर निगेशन है तो इसको अंदर लगाएंगे. तो इसको अंदर भेजने के लिए आपको 2 नंबर का रूल यूज़ करना है, P और Q पहला नंबर और दूसरा नंबर, निगेशन पहला नंबर एंड निगेशन दूसरा नंबर. तो इसको क्या करेंगे देखो, निगेशन पहला नंबर एंड निगेशन दूसरा नंबर. आप सोच रहे होंगे 2 निगेशन क्यों आए 2 निगेशन, बोलो 2 निगेशन क्यों आए. ये एक निगेशन क्वेश्चन वाला है और एक निगेशन हमारे फॉर्मूले वाला है. अब उसके बाद में हमने एंड किया, एंड करने का फिर से निगेशन है, वो निगेशन को अंदर भेजेंगे. तो जब ये निगेशन अंदर जाएंगे तो अभी इधर एक नंबर का रूल लगेगा P एंड Q वाला. तो वो रूल क्या है, निगेशन पहला नंबर एंड लिखने का, निगेशन दूसरा नंबर. समझ में आ रहा. अब देखो ये डबल निगेशन कैंसिल होता है, इधर का भी डबल निगेशन कैंसिल होता है, इधर कुछ कैंसिल नहीं होता, और ये भी डबल निगेशन कैंसिल होता है. तो ये कैंसिल होने के बाद क्या बाकी रहा, P एंड Q एंड निगेशन. ऊपर से देखने का नीचे लिखने का, टेन्शन घ्यायचं नाही. हे झालं तुमचं फायनल आन्सर. म्हणजे अशा पद्धतीने एक्सरसाइज 1.4 मधला 8वा प्रश्न झालेला आहे. म्हणजे तुमच्या 1.4चा जे फर्स्ट क्वेश्चन होता तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. स्नॅपशॉट घेऊ शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.